मुंबईतल्या अंधेरी पश्चिम इथे लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे। इथल्या जुहू गल्लीतील वफा मेडिकल स्टोअर्समध्ये आग लागलेली होती। निगम मिस्त्री चाळीत हे दुकान होतं। या मेडिकलच्या पोटमाळ्यावर खान कुटुंब राहत होतं। या कुटुंबातल्या 8 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये एका 3 महिन्याच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे। तर एक महिला गंभीररित्या जखमी झालेली आहे, जिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जी लोक मृत्युमुखी पडलेली आहेत त्या 8 जणांपैकी 5 लहान मुलं होती, ज्यात एका 3 महिन्याचा लहान मुलगा देखील सामील आहे। या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जय महाराष्ट्रावर बघतोय। ज्या वेळेला आग लागलेली होती, धुराचे लोट उमटत होते, त्यावेळची ही दृश्य आहेत। जुहू गल्लीतली ही घटना आहे। सकाळी 6:15च्या सुमारास ही आग लागली होती। जो प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। मात्र हे लहानचं दुकान होतं। या लहानच्या दुकानात पोटमाळ्यावर हे सगळं कुटुंब झोपलेलं होतं आणि झोपेतच या सगळ्या कुटुंबाचा अंत झालेला आहे। या कुटुंबातील 9 पैकी 8 जण मृत्युमुखी पडलेत। एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे, तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। फोन आया तो मैं भाग के आया। वहीं से दोस्तों का फोन आने लगा, सीधा पतरे पे चढ़े, ऊपर गए, पतरा तोड़े। पतरा तोड़ने के बाद नीचे से दो को निकाले, फिर ऊपर की खिड़की तोड़ के 5 को निकाले, जिसमें से एक जेंट्स था, 4 बच्चे थे। फर्स्ट आराला आमच्या ऑफिस स्टेशन ऑफिस शिंदे साहेब अंधेरी होते, त्यांनी 8 जणांना बाहेर काढले होते आणि 8 जणांपैकी एक छोटे मुलं पण होते। त्यात ते एक जेंट्स, 2 लेडीज हे अडल्टमध्ये होते आणि 2 मेल आणि 2 फिमेल छोट्यामध्ये होते। आगीचं कारण सध्या आता जगू शकू शकते, पण प्रॉब्ली आगीचं कारण शॉर्ट सर्किट आहे, पण आता डायरेक्ट देऊ शकत नाही कारण त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।